दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये सध्या वर्ल्ड कप इतिहासामध्ये आतापर्यंतचे 6 सामने झाले असून दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकलेत। मात्र भारतासाठी चिंता वाढवण्याची बाब म्हणजे टीम इंडियाने शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड कप मध्ये 2005 साली जिंकला होता। यानंतर दक्षिण आफ्रिकेने सलग 3 सामने जिंकले होते आणि ज्यामध्ये सलग लीग सामन्यांचा सुद्धा समावेश आहे। रविवारी अंतिम सामना खेळवला आला नाही तर हा सामना सोमवारी राखीव म्हणून निश्चित करण्यात आला आहे असं सुद्धा आता बोललं जातं आणि या संदर्भामध्ये माझा सहकारी आयुष शेटे सध्या आपल्या सोबत आहे। त्याच्याकडून सुद्धा आपण काही माहिती जाणून घेऊया। माझा सहकारी आयुष शेटे सध्या आपल्या सोबत आहे। आयुष, मला सांग की हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वामध्ये हा सामना आता खेळवला जातोय। पावसाचं सुद्धा सावट आहे। डी.वाय. पाटील स्टेडियमवरती सुद्धा पाऊस पडतोय। क्रिकेट प्रेमींमध्ये काहीशी नाराजी निर्माण झालेली आहे। जर पाऊस आज सलग पडला तर हा सामना उद्या सुद्धा खेळवला जाऊ शकतो, काय माहिती आहे? भारतासमोर दोन बलाढ्य आव्हान आहेत। एक म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचं आणि दुसरं म्हणजे पाऊस। जर आज सामना खेळू शकला नाही तर उद्याच्या रिझर्व डेला म्हणजे राखीव दिवशी हा सामना खेळवला जाणार आहे। जर सामना आज अर्धा झाला तर तिथूनच हा सामना उद्या कंटिन्यू केला जाईल। पण आयुष, जर आपण बघितलं असेल तर दक्षिण आफ्रिका म्हणजे बलाढ्य संघ आहे हा भारतासमोर आणि मोठा आव्हान सुद्धा आहे। जर आफ्रिकेच्या तुलनेमध्ये भारत संघ हा कितपत सरस ठरू शकतो आणि जर आपण बघितलं असेल तर हरमनप्रीत कौर जी भारताची कर्णधार आहे तिच्या नेतृत्वामध्ये हा संघ कितपत दक्षिण आफ्रिकेच्या संघावरती भारी पडू शकतो? हरमनप्रीत कौरने ह्या संघाला बनवायला खूप मेहनत केली। हरमनप्रीत कौर भारताची गेले 4 ते 5 वर्ष कर्णधार आहे। जेवढा वाटा तिचा हा संघ बनवण्यात आहे तेवढाच वाटा कोच अमल मुजुमदार यांचा आहे। त्यांनी या संघाला बनवलं। भारत सलग 3 मॅच वर्ल्ड कपमध्ये हरलेलं, तिथून भारताने कमबॅक केलं। सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला 339 धावा करून 339 धावांचं टार्गेट चेस केलं आणि भारत फायनलमध्ये आले। पण दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत। मारिजान काप, लॉरा वुल्फार्ड आणि टॅस्मन बिट्स हे 3 खेळाडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात। आयुष, जर राखीव सामन्या दिवशी म्हणजे राखीव दिवशी जर सामना खेळवता आला नाही तर दोन्ही संघांनी ट्रॉफी वाटून घ्यावी लागेल असं सुद्धा आता बोललं जातं आणि जर संयुक्त विजेता घोषित केला जाईल का जर असं झालं तर? जर हा सामना पावसाने गेला तर दोन्ही संघांना ही ट्रॉफी शेअर करावी लागेल। ही ट्रॉफी भारतामध्ये म्हणजे BCCIच्या ऑफिसमध्ये 2 वर्ष राहील, तर साऊथ आफ्रिकामध्ये जोहानिसबर्गमध्ये जे दक्षिण आफ्रिकाचं ऑफिस आहे तिथे 2 वर्ष राहील आणि ही ट्रॉफी दोन्ही टीममध्ये शेअर केली जाईल। आयुष, जर आपण बघितलं असेल तर दोन्ही संघांच्या कोणकोणत्या खेळाडूंकडे नजर असणार आहे, कोणकोणते खेळाडू एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये चुरस ठरू शकते आणि गेम चेंजर कुठले खेळाडू या सामन्यामध्ये ठरू शकतात गेम चेंजर? भारतासाठी स्मृती मंदाना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर हे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि यांनी पूर्ण टुर्नामेंट चांगली कामगिरी केली आहे। पण भारतासाठी खरे गेम चेंजर ठरले ते श्रीचरणी आणि क्रांती गौड यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि सगळ्यांना सरप्राईज केलंय। पण साऊथ आफ्रिकेची लॉरा वुल्फार्ड असू दे किंवा मारिजान काप असू दे यांचा अनुभव कुठे ना कुठे भारताला धोकादायक ठरू शकतो आणि नवीन चेंडूने गोलंदाजी करण्यात मारिजान कापची जी खासियत आहे ती कुठे ना कुठे भारताच्या स्मृती मंदाना, शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्सला त्रास देऊ शकते। खरं आहे, नक्कीच आयुष। त्यामुळे आजच्या या सामन्यामध्ये नेमकं कोणता संघ बाजी मारतो आणि आपल्याला हा सामना आजच्या दिवशी तरी बघायला मिळतो का, पाऊस सुद्धा थांबतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।